राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या राजकारणात आता नाट्यमय वळण आलंय. सत्तेच्या या निर्णायक खेळात प्रत्येक मत सोन्याहून मोलाचं ठरत असताना राजकीय रणनीतीचा थरारही तितकाच वाढलाय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वीच महाविकास आघाडीनं असा डाव टाकला की भाजपला मोठा धक्का बसलाय. दगाफटका होऊ नये, कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन यशस्वी होऊ नये यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अतिशय सावध आणि चाणाक्ष पाऊल उचललं. आघाडीचे 30 जिल्हा परिषद सदस्य आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य अशा एकूण 36 सदस्यांना शनिवारी दुपारी परराज्यातील सुरक्षित स्थळी सहलीवर रवाना करण्यात आलं. या अनपेक्षित आणि तडफदार निर्णयामुळे जिल्हा परिषद सत्तेच्या समीकरणात एक मोठा संदेश गेलाय. दरम्यान जिल्हा परिषदेत पुन्हा महायुतीची सत्ता येणार असा ठाम दावा करणाऱ्या भाजपासाठी हा घटनाक्रम मोठा धक्का मानला जातोय. कारण निवडीपूर्वीच आघाडीनं आपलं संख्याबळ सुरक्षित ठेवत सत्तेचा मार्ग जवळजवळ मोकळा केल्याचं स्पष्ट आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झालाय. 61 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 31 सदस्यांची गरज आहे. मात्र महाविकास आघाडीचे एकत्रित 30 सदस्य निवडून आले. दुसरीकडे भाजप आणि मित्र पक्षाची मिळून 18 सदस्य, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे 7 तर अजितदादा पवार गटाचे 6 सदस्य निवडून आले. या परिस्थितीत अजितदादा पवार गटाचे 6 सदस्य हे सत्तेच्या समीकरणातील खरे किंगमेकर ठरत आहेत. त्यांच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद सत्तेचा ताज कोणाच्या डोक्यावर चढणारे ठरणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूनी त्यांच्याशी संपर्क आणि राजकीय हालचाली वेगवान सुरू आहेत. मात्र या गटातही पाठिंब्यावरून मतभेद निर्माण झाले होते. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना वगळता बहुतेक नेते महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. दुसरीकडे भाजपकडूनही राज्यस्तरावरून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येणार असा आत्मविश्वासपूर्ण दावा केला होता. पण राजकारणात अंतिम क्षणापर्यंत काहीही घडू शकतं याची जाणीव महाविकास आघाडीच्या नेत्यांना होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून त्यांनी आपले सर्व सदस्यांनी पाठिंबा देणाऱ्या अजितदादा पवार गटाचे सदस्य यांना सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारी एकाच ट्रॅव्हल्समधून 36 सदस्यांना परराज्यातील सुरक्षित स्थळी रवाना करण्यात आलं. त्यांच्यासोबत आघाडीचे आणि अजितदादा पवार गटाचे काही प्रमुख नेते आहेत. रविवारी सकाळपर्यंत सर्व सदस्य ठरलेल्या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्यानंतर निवडीच्या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी सकाळी हे सर्व सदस्य थेट सांगली जिल्हा परिषदेतल्या वसंतदादा पाटील सभागृहात उपस्थित राहून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत मतदान करणार आहेत. या संपूर्ण घडामोडीमुळे निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. कारण सत्तेसाठी आवश्यक संख्याबळापेक्षा 13 सदस्य कमी असतानाही भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला होता. शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार गटाचा पाठिंबा मिळवण्यासाठी राज्यस्तरावरून प्रयत्न सुरू होते. याशिवाय आघाडीतील काही सदस्यांना फोडून ऑपरेशन लोटस राबवण्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र आघाडीच्या नेत्यांनी याच शक्यतेचा अंदाज घेत वेळेवर चाल खेळली आणि आपल्या सदस्यांना सुरक्षित स्थळी पाठवत भाजपला अनपेक्षित धक्का दिला. दरम्यान जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा आता रंगू लागली. आघाडीच्या नेत्यांनी पदवाटपाचाही आराखडा जवळजवळ ठरवून ठेवलाय. 2.5 वर्षाच्या कालावधीसाठी पदाधिकारी निवडले जाणार आहेत. या नियोजनानुसार अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडे जाणार असल्याचं ठरलंय. या पदासाठी कासेगाव गटातून निवडून आलेल्या संगीता पाटील आणि वाटेगाव मतदारसंघातील संध्या पाटील यांची नावं आघाडीवर आहेत. यापैकी एकीच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आघाडीने घेतला असून या पदासाठी ऋषिकेश लाड यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर सभापती पदांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पदांसाठी सावित्री तमनगौडा, रवी पाटील, स्नेहल मोरे, अर्जुन पाटील, दादासाहेब कोळेकर आणि अमित पाटील यांचं नाव चर्चेत आहे. सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या राजकीय नाट्यात प्रत्यक्ष नवा रंग घेऊन येतोय. सत्तेच्या या थरारक खेळाचा अंतिम अंक 18 मार्च रोजी रंगणार आहे. पण सध्या तरी महाविकास आघाडीने टाकलेल्या या चाणाक्ष डावामुळे राजकीय पटावर तिचं पारडं जड झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.